नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंकुश अबोलीला समजावत असतो. जेव्हा अबोली म्हणते, सर सत्कार वगैरे कशाला, आपण तो बाजूला ठेवूया का? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली असं करू नकोस. आत्तापर्यंत तू किती समाजकार्य केलेस, लोकांची किती मदत केली आहेस. तू अडल्या नडल्यांना प्रत्येक वेळेला तू मदत केली आहेस. मग आता चाळकऱ्यांना जर तुझा त्याच्यासाठी सत्कार करायचा आहे तर त्यांची इच्छा तू कशाला मोडतेस? त्यांना जे काही करायचं आहे ते करू देत ना. आणि तुझा सत्कार करून जर त्यांना आनंद होणार असेल तर त्यांनासुद्धा आनंदी होऊ दे. तेव्हा त्यांना तू नकार देऊन त्यांचा मूड ऑफ करू नकोस, त्यांना वाईट वाटेल. तेव्हा अबोली म्हणत असते, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा अबोली सत्काराला जायला तयार होते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, ठीक आहे अबोली, आता आम्ही दोघी पण निघतो. तेव्हा अबोली म्हणते, अगं पौर्णिमा असं काय करतेस? तुम्ही दोघीजणी लगेच कुठे निघताय? हे बघा, तुम्ही दोघीजणी, तू आणि सखी, तुम्ही दोघीजणी इथे राहिलात तर आमच्या कुणाचाच काही आक्षेप नाही आहे. आता कुठे आपण ही केस जिंकलोय? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अबोली अगं मला ते माहिती नाही का, मलासुद्धा इथे राहायला खूप आवडलं असतं. सखीसुद्धा तुमच्याबरोबर छान रुळली होती, पण आता जायला तर हवं ना. आणि तसंही आता काम वगैरे बघायला हवं. आणि सखीची शाळा, तिचं पण ॲडमिशन वगैरे करायचं आहे ना, त्यासाठी जावं लागेल, तयारी करायला हवी आहे ना. तेव्हा इकडे आता सखी आणि पौर्णिमा जाणार, त्याच्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. रमा म्हणत असते की तुम्ही दोघींनी आम्हाला खूप जीव लावला गं, तुम्ही गेल्यानंतर आम्हाला अजिबात करमणार नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, तुम्हीसुद्धा आम्हाला खूप सांभाळून घेतलं, तुम्हीसुद्धा आम्हाला घरच्यांसारखं वागवलं, तुमचीसुद्धा आम्हाला खूप आठवण येईल, हो ना सखी? तेव्हा सखी म्हणत असते, हो. आणि अबोली माऊ, मला तुझी खूप आठवण येईल आणि मी सुद्धा गेल्यानंतर खूप शिकणार, खूप अभ्यास करणार आणि तुझ्यासारखी छान वकील होणार. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, नक्की तू खूप छान वकील होशील. त्याच्यानंतर जात असताना इकडे रमा म्हणते, एक मिनिट थांबा हां. आणि रमा पैसे आणते आणि सखीला म्हणत असते की सखी, हे तुला खाऊसाठी, रमा आजीकडून खाऊ खा. तेव्हा इथे सखी म्हणते, थँक्यू. तर इकडे पौर्णिमा म्हणत असते, ठीक आहे, आम्हीसुद्धा निघतो. तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला, खूप सांभाळून घेतलं, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. तेव्हा इथे सखी म्हणत असते, अबोली माऊ तू येशील ना मला भेटायला, मला तुझी खूप आठवण येईल. तेव्हा अबोली म्हणते, नक्की, मी तुला भेटायला नक्की येईन आणि तू मला फोनसुद्धा करत जा. तेव्हा अबोली म्हणते, हो मी तुला फोनसुद्धा करेन, तुझी खूप आठवण येईल सखी. छान अभ्यास करायचा आणि आईचं नाव खूप मोठं करायचं. तेव्हा सखी म्हणते, हो मी खूप अभ्यास करणार, खूप मोठं होणार, अगदी तुझ्यासारखी वकील होणार आहे मी. तेव्हा अबोली म्हणते, नक्की तू माझ्यापेक्षाही मोठी वकील होशील, आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणाल्यानंतर पौर्णिमा सखीला घेऊन तिथून आता निघून जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सायकलवरून कापूस विकणारा तो माणूस आता पुन्हा जात असतो. तिकडून दोन मुली येतात. त्या म्हणतात, ओ कापूसवाले काका, आम्हाला कापूस द्या ना. तेव्हा ते लगेच थांबतात आणि त्या मुलींना कापूस देतात. ती मुलगी खूपच जास्त प्रेमाने त्यांना इथे थँक्यू म्हणते आणि कापसाचे पैसेसुद्धा देत असते. तेव्हा इथे तो म्हातारा माणूस त्या मुलीकडे बघत राहतो आणि ती मुलगीसुद्धा त्याच्याकडे आता बघत राहते. तर इथे अगदी मोहिनी टाकल्यासारखं इथे त्या म्हाताऱ्या माणसाने त्या मुलीला वशमध्ये केलेलं असतं. तीसुद्धा त्याच्याकडे बघतच राहते आणि तो जशी मान हलवत असतो तशी आपली मानसुद्धा हलवते. तेव्हा इथे तो माणूस आता कापूस काढतो आणि त्या कापसाच्या खाली इथे आता काठी नसून एक चाकू असतो, एकदम धारदार चाकू. आणि त्याने त्या मुलीला तो मारून टाकतो, तिचा खून करून टाकतो आणि तो तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे आता चाळीतल्या काकू तोंडावरती पदर घेऊन आता आतमध्ये येतात. तेव्हा ऋतुजा म्हणत असते, माने काकू काय झालं, तुम्ही अशा नाकावरती पदर घेऊन का आतमध्ये आलात? तेव्हा माने काकू म्हणतात, अगं ऋतुजा काय सांगू तुला, आपल्या चाळीच्या बाहेरचं ते गटार किती वाहतंय बघ ना, किती वास येतोय त्याचा. आणि ते रस्ते पण आता पावसाळा सुरू होणार आहे, किती खड्डे झालेत तिथे, मग पावसाळ्यामध्ये आपल्यालाच त्रास होतो की नाही. आणि आता आपली पाईपलाईन पण बघ तू, इथे आपल्याला एवढा वेळ उभं राहायला लागतं, किती मच्छर चावतात बरं त्या घाणीवरून येतात ते. पाणीसुद्धा किती स्लो आहे आपल्याकडे, पावसाळ्यामध्ये तर सगळ्यांना अजूनच त्रास होईल. काहीतरी नक्कीच करायला हवं या सगळ्याचं, आपण बायकांनी मिळून आहे ना काहीतरी करूया. तेव्हा इथे माने काकू म्हणत असतात, अगं इथल्या त्या मंत्री आहेत ना शांतादेवी, त्यांना जाऊन भेटायला हवं,
त्यांच्याकडे जर आपण आपल्या ह्या कामांची सगळी मागणी केली ना, तर ते ह्या सगळी कामं पूर्ण करून देतील. त्या समाजसेवामध्ये खूपच जास्त चांगले आहेत. तेव्हा ऋतुजा म्हणत असते की ठीक आहे, आपण सगळ्यांनी जायला हवं. मला काय वाटतं माने काकू, त्या निमित्ताने आपण त्यांना बोलवूच या. पण इथे आता अबोलीचा आपण सत्कार करणार आहोत ना, सत्कार सोहळ्याला त्यांना आपण इथे बोलू आणि त्यांच्या हस्ते आपण अबोलीचा सत्कार करू. अबोली आता प्रख्यात वकील आहे. तिने ज्या काही केसेस लढल्या त्याच्यामुळे तिचं नाव झालं आहे. कदाचित अबोलीला त्यासुद्धा ओळखत असतील. त्या निमित्ताने आपण त्यांना बोलू आणि आपली ही सगळी कामं त्यांना आपण सांगू आणि पावसाळ्याच्या आधी ही सगळी कामं करून घेऊ. तेव्हा अबोलीकडे आता आपण जाऊया असं ऋतुजा आणि माने काकू म्हणतात. त्यानंतर अबोली येते. अंकुश म्हणत असतो, अबोली मी दिलेलं पुस्तक वाचलंस का? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, आत्ताच मी पुस्तक वाचलं. पुस्तक किती छान आहे सर. आपल्या महाराजांनी त्यावेळेला ती शासन प्रणाली आणि ती कामाची पद्धत कशा पद्धतीने सर केली असेल ना, त्यांचा दृष्टिकोन खूपच जास्त अगदी दांडगा होता. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अगं त्यांची शासनाची पद्धत अजूनही काही देशांमध्ये त्यांच्या या पद्धतीचा अभ्यास केला जातो आणि तिथे ती पद्धत अवलंबली जाते. तेव्हा त्यांचं बोलणं सुरू असतानाच तिथे आता चाळीतल्या बायका येतात. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अरे वा, आज संपूर्ण महिला मंडळ एकसाथ आमच्या घरी. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, एक मिनिट हां, आणि तो रमाला आणि मनवाला सुद्धा आवाज देऊन बाहेर बोलावतो. तेव्हा अंकुश म्हणतो, काय काय काम काढलं? तेव्हा रमा येते आणि म्हणते, काय झालं, तुम्ही आज सगळेजण असे एकत्र, काय काम होतं का? अबोली म्हणते, तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी देते. तेव्हा काकू म्हणतात, नाही नको अबोली, अगं पाणी वगैरे नको, आमचं थोडं काम होतं म्हणूनच आलो होतो. तेव्हा इथे माने काकू म्हणतात की रमाताई, तुम्हाला माहिती आहे आपण अबोलीचा सत्कार सोहळा करणार आहोत. आमचं असं म्हणणं आहे की सत्काराला जर आपण शांतादेवी यांना बोलावलं तर? तेव्हा ऋतुजा म्हणते की शांतादेवी जर इथे आल्या तर आपण आपल्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ शकतो. आपली चाळीतली काही कामं आहेत ती त्यांना सांगूया ना. तेव्हा रमा म्हणत असते, शांतादेवी त्या मोठ्या मंत्री आहेत ना? तेव्हा अंकुश म्हणत असतो, पण त्या किती बिझी असतात, ते येतील का आपल्या इथे? तेव्हा इथे चाळीतल्या बायका म्हणतात, अंकुश अरे ते नाही येणार, त्या बिझी असतात, पण आपण निदान जाऊन त्यांना आमंत्रण तरी देऊया, कदाचित ते येतील सुद्धा. तेव्हा अबोली आपल्या मनामध्ये म्हणत असते की शांतादेवी त्या तर खूपच जास्त प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्या सगळ्यांची किती मदत करतात आणि इथे समाजकार्यसुद्धा खूप करतात. अशा प्रामाणिक मंत्र्याला भेटायला मलासुद्धा खूप आवडेल. तेव्हा अंकुश म्हणत असतो की तुम्ही सगळ्याजणी बोलताय, पण ते येतील असं मला वाटत नाही. तेव्हा अबोली म्हणत असते, मलासुद्धा तेच वाटतंय, त्या खूप बिझी असतात ना. तेव्हा ऋतुजा आणि माने काकू म्हणतात की अबोली तू चल ना आमच्याबरोबर, तू जर आलीस तर तुझं नाव सांगून त्या कदाचित आपल्या इथे येतील तरी. तेव्हा अबोली म्हणते की त्यांना वशेला वगैरे अजिबात आवडत नाही, कुणाची ओळख पाळख. त्यांना जिथे जायचं असतं ना त्या मनापासून जातात. तेव्हा मनवा म्हणत असते, आणि तसंही आता वहिनीचं नाव सगळीकडे आहे, वहिनीसुद्धा समाजकार्य करते, लोकांची मदत करते, हे त्यांनासुद्धा माहिती असेल आणि वहिनीचा सत्कार करायचा बोलल्यानंतर त्या नक्की येतील, त्या नाही म्हणणार नाही असं मला वाटतंय. तेव्हा इथे अबोली म्हणते की मनवा अगं यांची कल्पना खरं तर मला खूप आवडली, म्हणजे त्या जर इथे आल्या तर मलासुद्धा नक्कीच आवडेल, पण त्या एवढ्या बिझी असतात, आपण त्यांना बोलवायला गेलो तर ते येतील का? तेव्हा ऋतुजा म्हणत असते, अबोली म्हणून तर मी म्हणते ना, तू सुद्धा चल ना आमच्याबरोबर, तू जर आलीस ना तर त्या नक्की येतील, आपण त्यांना आमंत्रण तर देऊन बघूया ना. तेव्हा इकडे अबोली म्हणते, पण माझ्या सत्कार सोहळ्याला मीच त्यांना आमंत्रण द्यायचं हे बरोबर वाटत नाही ना. तेव्हा ऋतुजा म्हणत असते, अगं आम्ही त्याबद्दल बोलू ना, तू फक्त आमच्याबरोबर आलीस आणि त्यांना आमंत्रण दिलंस ना तरीसुद्धा खूप आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, ठीक आहे अबोली, त्या जर एवढं म्हणतायत तर तू जा त्यांच्याबरोबर. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे मी येते, पण मी माझ्या सत्काराबद्दल त्यांच्याशी काही बोलणार नाही आहे, मी आपल्या चाळीतल्या ह्या सर्व कामांबद्दल बोलेन. तेव्हा मनवा म्हणत असते की आपण सगळेजणी जाऊया आणि त्यांना आमंत्रण देऊया, त्या नाही म्हणणारच नाही. त्यानंतरला चाळीतल्या बायका म्हणतात की आपलं ते गटार किती वाहतंय, ते रस्त्याला खड्डे किती पडलेत, मग चाळीमध्ये येताना आपल्यालाच त्या खड्ड्यातून पाण्याचा त्रास होतो की नाही. त्याचबरोबर आपली पाईपलाईन, पाणी किती आपल्याला स्लो येतं, तर आपण मोठी पाईपलाईन बदलून घेऊया, त्या निमित्ताने आपल्या चाळीतली सगळी कामं होतील. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, खूपच जास्त छान आयडिया
आहे, म्हणजे तुम्ही खूप छान सुचवलेत. त्या जर आपल्या इथे आल्या तर आपण आपल्या मागण्यासुद्धा पूर्ण करून घेऊ. आणि असं छान प्रामाणिक व्यक्तिमत्त्व जर आपल्या चाळीमध्ये आलं तर त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायलाच मिळेल. ही खूप चांगली संधी आहे. तेव्हा त्या इतक्या बिझी शेड्यूलमधून जर आपल्याकडे आल्या तर चांगली गोष्ट आहे. आणि जरी नाही आल्या तरी त्या निमित्ताने त्यांना जाऊन भेटणं तरी होईल. तेव्हा इथे चाळीतल्या बायकांनी आता स्वतःसाठी का होईना पण चांगला फायदा बघूनच इथे आता शांतादेवी यांना आमंत्रित करण्याचा निर्णय जो काही घेतलेला असतो तो अबोली अंकुशला सुद्धा आवडलेला असतो, की असं चांगलं व्यक्तिमत्व आपल्या चाळीमध्ये आलं तर सगळं काही चांगलंच घडेल. तेव्हा इथे अबोली म्हणते ठीक आहे, मी यायला तयार आहे. त्यानंतरला रमासुद्धा म्हणते की चला आता अबोलीच्या सत्काराची तयारी कुठपर्यंत आली आहे, माझी काही मदत लागली तर मला सुद्धा सांगा, असं सुद्धा रमा म्हणते. त्यानंतर चाळीतल्या बायका म्हणतात की तुम्ही फक्त तिथे उपस्थित राहायचं, जी काही तयारी करायची आहे ती सगळी आम्ही करणारच आहोत. तेव्हा इथे अबोलीला खूप छान वाटत असतं, म्हणजे इथे आता सत्काराच्या निमित्ताने का होईना पण इथे शांतादेवी इथे स्वतः येणार आहेत, त्यांना भेटून सगळ्यांना छान वाटेल असं तिला वाटतं. त्यानंतर जो तो म्हातारा माणूस आपल्या सायकलवरून कापूस विकत असतो, तो म्हातारा माणूस आता पुन्हा आपल्या घरी आलेला असतो आणि तो नळ चालू करतो, हात वगैरे धुवून काढतो आणि ज्या चाकूने इथे मुलींचे खून केलेले असतात ते चाकू सगळे काढतो आणि ते आता पाण्याखाली धुवून व्यवस्थित पुन्हा आता दुसरा कोणाचा तरी खून करायला तयारीत आता बांधून वगैरे ठेवत असतो. त्यानंतर त्या माणसाचा हाच अजेंडा आहे की इथे लहान मुली बघायच्या, त्यांना मारायचं आणि मग कापूस विकायला पुन्हा दुसऱ्या दिवशी निघायचं. त्याचबरोबर इथे अबोली आता बाप्पाचा आशीर्वाद घेते. त्यानंतरला घरामध्ये जात असताना तिचं लक्ष त्या रूमकडे जातं, ज्या रूममध्ये इथे नीता राहत असते आणि तिथे राघू राहत असते. अबोली म्हणत असते की नीताताई तर इथे शरदरावांना भेटायला नेपाळला गेलेल्या आहेत, राघू तर एकटीच आहे. जेव्हापासून पौर्णिमाची केस मी हाताळायला घेतली त्याच्यानंतरला काही दिवसानंतर मला राघू दिसलेलीच नाही आहे. राघू कशीही असली तरीसुद्धा अंकुश सरांची बहीण आहे आणि त्यामुळे मला माझी सगळी नाती जपायची आहेत. तेव्हा अबोली म्हणते की मी जाते आणि राघू बरोबर बोलून घेते. तेव्हा आता राघू जवळ जाणार तेवढ्यातच मनवा तिथे येते आणि म्हणते वहिनी अगं तू तिकडे कुठे जातेस, आपलं घर तर इकडे आहे ना. तेव्हा अबोली म्हणते हो मनवा मला माहिती आहे, मी राघूला भेटायला चालले. तेव्हा रमा म्हणत असते अगं कशाला जातेस तू तिकडे, वहिनी तुला माहिती आहे ना ती राघू कशी आहे, कशाला उगाच चिखलात दगड मारतेस. तेव्हा अबोली म्हणते मनवा अगं असं काय करतेस तू, राघू कशीही असली तरी ती आज आपल्या कुटुंबातली मेंबर आहे, अंकुश सरांची बहीण आहे ती. ती माझ्याजवळ त्याचबरोबर तुझ्याजवळ अंकुश सरांजवळ क्रिसजवळ खूप वाईट वागते, तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप राग आहे. पण माणूस मुळातच तसा नसतो ना गं, आजूबाजूची परिस्थिती माणसाला तसं वागायला भाग पाडते. नाहीतर राघू आधी किती चांगली होती, मला माहिती आहे ना. या घरामध्ये सगळ्यात आधी तिनेच मला साथ दिली, तिनेच माझा आधार केला, ती होती म्हणून मी इथे राहू तरी शकले. तेव्हा इथे अबोली म्हणत असते राघू कितीही वाईट असली तरीसुद्धा आपण सुद्धा वाईटच म्हणायचं का, मग तिच्यात आणि आपल्यात फरक काय. तेव्हा मनवा म्हणत असते अगं पण ती तुझ्यासोबत माझ्यासोबत कशी वागली हे तू विसरली आहेस का. अबोली म्हणते नाही, मी तुला आत्ताच म्हणाले ना माणूस मुळात वाईट नसतो, आजूबाजूची परिस्थिती त्याला वाईट बनवते. मनवा तू जेव्हा आली होतीस तेव्हा तू कशी होतीस सांग. गुलाबबाईच्या इथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तू डान्स करायचीस, तिथेच राहायचीस. त्याच्यानंतरला तू चाळीमध्ये आलीस, आल्यानंतर चाळकरांना तू किती त्रास दिलास, आपलं घर जाळण्याचा प्रयत्न केलास, तू घर तोडण्याचा प्रयत्न केलास, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता मनवा म्हणत असते वहिनी प्लीज, मला माहिती आहे हे सगळं, माझ्यामुळे तुझं बाळ गेलं, प्लीज तू मला माफ कर. तेव्हा अबोली म्हणते माफी मागू नकोस मनवा, मी फक्त तुला सांगते की आताची मनवा बघ, आता तुझ्याकडे कुणी जर बघितलं तर बोलेल का की ही मनवा आधी अशी वागली होती म्हणून. परिस्थिती वाईट असते गं, परिस्थितीमुळे माणूस तसा वागत असतो. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते वहिनी माझं चुकलं, खरंच माझं चुकलं, माझ्यामुळे तुझं बाळ गेलं. पण वहिनी तू मला प्रॉमिस कर, आता मला हे सगळं विसरायचं आहे, तू पुन्हा या सगळ्या गोष्टी कधी बोलू नकोस गं, प्लीज तू मला प्रॉमिस कर. तेव्हा अबोली म्हणते सॉरी, मी बोलले तुला वाईट वाटलं, मी पुन्हा हा विषय कधीच काढणार नाही. असं म्हणून अबोली तिथून निघून जाते. पण मनवाला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की अबोलीच्या मनामध्ये अजूनही त्या गोष्टी आहेत.
त्यानंतर इथे अंकुश तयार होऊन पोलीस स्टेशनला निघालेला असतो. तेव्हा अबोली म्हणते, सर कुठे जात आहे तुम्ही? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं पोलीस स्टेशनला जातो आहे, आता काम सुरू करायला नको का? तेव्हा अबोली म्हणते, सर गोळी लागली आहे तुम्हाला आणि अजून तुमचा हात पूर्णपणे बरा झालेला नाही आहे, तुम्ही कुठेही जायचं नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, अगं गोळी नाही लागली, चाटून गेले फक्त. तेव्हा अबोली म्हणते, चाटून गेले म्हणून काय झालं? तरीसुद्धा चाटून गेली आहे ना, लागले ना, जखम तर झाली आहे ना तुम्हाला आणि अजूनपर्यंत तुम्हाला पूर्णपणे बरं वाटत नाही आहे सर. गोळ्या औषधं वेळेवरती घ्यायला नको का? त्या हाताला आराम नको का? त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं पोलीस ऑफिसर आहे मी आणि आता त्याच्यामध्ये खाडे करून जमतं का? अगं आम्हाला जास्त सुट्ट्या वगैरे घ्यायच्या नसतात, आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करायचं असतं. तुला माहिती आहे ना, आधी खाकी मग बाकी, हे माझं ब्रीद वाक्य आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की सर आतापर्यंत मी तुम्हाला तुमची ड्युटी करण्यापासून कधीतरी थांबवलं आहे का? मग आताच का थांबवते? कारण तुमच्या हाताला खरोखर लागले, मग तुम्हाला आता आराम करायला नको? तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली अगं मी पोलीस स्टेशनला गेलो ना तर मला लवकर बरं वाटेल, घरामध्ये राहून मला बरं वाटणार नाही आहे. आणि अबोली आता तू जास्त आनंदी राहायचं, चिडचिड करायची नाही, तू आई होणार आहेस आई, त्याच्यामुळे तू स्वतःची काळजी घ्यायची, आनंदी राहायचं, कारण मला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर मुलगी हवी आहे, कळलं तुला? तेव्हा इथे अबोली आता हसायला लागते. त्यानंतर अबोली आणि चाळीतल्या बायका ह्या शांतादेवीला भेटायला त्यांच्या घरी येणार असतात. तेव्हा जात असताना मनवा म्हणत असते, पण वहिनी अगं त्या आपल्याला भेटतील का गं? परवानगी देतील आपल्याला भेटायची? तेव्हा अबोली म्हणत असते की मनवा त्यांच्याकडे जर वेळ असेल ना तर ते आपल्याला नक्की भेटतील, बघच तू. तेव्हा इथे आता अबोली जात असताना एक मुलगी तिला भेटते. ती म्हणत असते की अबोली ताई अगं इकडे कुठे चाललीस तू? तेव्हा अबोली म्हणते की प्रीती अगं मी इकडे त्या शांतादेवी आहेत ना त्यांना भेटायला चालले. तुझा अभ्यास कसा चाललाय आणि काम कसं चाललंय? तेव्हा ती म्हणते की माझा अभ्यास आणि काम दोन्हीही छान चाललेत आणि शांतादेवी त्या खूपच चांगल्या आहेत गं. तेव्हा अबोली म्हणते, हो का, तुला कसं माहिती? तेव्हा ती मुलगी म्हणते की आमच्या रात्रीच्या शाळेमध्ये त्यांनी इथे वह्या पुस्तकं यांचा वाटप केला आणि आम्हाला स्कूल बॅगसुद्धा दिल्या, तेव्हा मी त्यांना भेटले होते, त्या खरंच खूप चांगल्या आहेत. तेव्हा अबोली म्हणते, हो ना, मग तेव्हाच आम्ही त्यांना भेटायला चाललो आहे, त्यांना चाळीमध्ये येण्याचं आमंत्रण द्यायचं आहे. तेव्हा इकडे प्रीती म्हणते, हो ना, त्या नक्की येतील, त्या खूप चांगल्या आहेत. तेव्हा इकडे प्रीती आता बोलत असताना इथे तो कापूसवाला माणूस, तो म्हातारा इथे सायकल घेऊन उभाच असतो, त्याच्याकडे कापूससुद्धा असतो आणि त्याने आता अबोलीजवळ बोलत असताना त्या मुलीला बघितलेलं असतं. त्याच्याकडे ते चाकू वगैरे अजूनही असतात आणि अबोली त्याची विचारपूस करत असते की अभ्यास कसा चाललाय, शाळेमध्ये रोज जात जा, काम हे तर तू करच, कारण ती गरज आहे माणसाची, पण तुला शाळा पण शिकावी लागणार आहे, कारण का शाळा शिकलीस तर खूप मोठी होशील, असं अबोलीचं म्हणणं असतं. तर पुढील भागामध्ये इथे तो कापूसवाला म्हातारा जात असतो. ती मुलगी आता त्याला मागून आवाज देते आणि म्हणत असते, ओ काका मला कापूस द्या ना. तेव्हा तो तिथेच थांबतो आणि तिला कापूस देत असताना तो तिच्याकडे पुन्हा बघायला लागतो आणि इथे तिला आता स्वतः काबीज करून घेतो, भुरळ पाडतो तिला. ती कापूस हातामध्ये घेते आणि तिच्या हातातून आता तो कापूस आणि त्याचबरोबर तिची फुलांची जी टोपली असते ती खाली पडते आणि तो माणूस आता पुन्हा तो चाकू काढतो आणि त्या मुलीला मारून टाकतो, तिचा खून करतो. त्यामुळे ती मुलगी आता जमिनीवरती कोसळलेली असते. तेव्हा तिच्याबरोबर असणारी ती मुलगी आता पोलीस स्टेशनला जाते, तिची मैत्रीण, आणि ती म्हणत असते की सर माझी मैत्रीण ही रात्रीपासून गायब आहे हो, ती कुठे आहे मला भेटलेली सुद्धा नाही आहे, शाळेमध्ये सुद्धा ती आली नाही, ती कुठे आहे मला खरंच माहिती नाही. तेव्हा ती मुलगी हरवली आहे ह्याची कंप्लेंट आता नोंदवलेली असते आणि त्याचबरोबर अबोलीला खूप टेन्शन येतं की ती मुलगी म्हणजे अबोलीच्या चांगलीच परिचयातली असते, ओळखीची असते आणि ती मुलगी आता गायब झाली. हे जेव्हा अबोलीला कळतं, अबोलीला सुद्धा फार वाईट वाटतं, त्या मुलीचा शोध घ्यायला हवा असं अबोली आता म्हणत असते. त्याच्यानंतरला अंकुश अबोलीला एक माहिती कळते की रस्त्यावरती 2 मुलींचा मर्डर झालेला आहे आणि त्यामुळे पोलीस तिथे पोचलेले असतात. तिथे आता सगळ्या आराखडा करून घेतलेला असतो. अंकुश म्हणत असतो की 20 दिवसांमध्ये
10 मुलींचा मृत्यू झाला आहे अबोली. तेव्हा अबोली म्हणते सर नुसता मृत्यू झालेला नाही आहे तर त्यांचा खून झाला आहे. तेव्हा अंकुश म्हणतो हे खून कोण करते ना त्याचा शोध मी लवकरच घेईन. तेव्हा अबोली म्हणते आपण शोध घेऊया सर. अंकुश म्हणतो आपण नाही मी. तू आई होणार आहेस अबोली. तू या सगळ्यापासून आता लांब राहायचं, स्वतःची काळजी घ्यायची. तेव्हा अबोली म्हणते की बाळ जाण्याचं दुःख काय असतं ना हे एक आईच समजू शकते. आणि आता ह्या सगळी जी मुलं गेली आहेत त्यांच्या आयांना आणि त्या मुलांना इथे न्याय मिळवून देण्याचं काम ही आता आईच करणार. ही आई सक्षम आहे त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी. तर इकडे अबोलीसुद्धा इथे अंकुशला मदत करणार आणि तो व्यक्ती कोण आहे जो या मुलींचे खून करतोय त्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडून शिक्षा झाली पाहिजे असं अबोली आणि अंकुश या दोघांचंही म्हणणं असतं. आणि त्यासाठी अबोली अंकुशला या केसमध्ये मदत करणार असते.